ही एवढी काय ही प्रणाली निरा ताल तोडत होती. हा, लिस्ट टाकून राहिली. याचा काही चक्करच आहे वाटते. श्यामा, श्यामा इकडे इकडे. श्यामा, ये. इकडे इकडे. मामा कुठे आहे मामा? मामा कुठे आहे मामा? हा, कुठे आहे मामा कुठे? अरे मामा कुठे आहे? मामा कुठे? मी आटाय पट्ट. अरे मामा कुठे आहे तुम्हाला? मामा योगिता का श्यामले विचार राहिली काय? अट्ट्याला काय समजते? श्यामा, इकडे आला ताई, इकडे आला. श्यामा, ते तुझी मम्मी आवाज देते. काय रे श्यामा, इथं काय करू राहिला? तो 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 पाहिले आला. त्याचे मामा कुठे आहेत? त्याला असं वाटलं मामी इथं आहे, तो मामा आहे का इथं, असं वाटलं ना त्याला. बघा किती समजदार आहे, किती हुशार आहे ना श्यामा. मला विचारायला आला मामा कुठे आहे ते. बरोबर आहे ना त्याचं, मलाच विचारणार ना तो मामा कुठे आहे म्हणून. हो, त्याचं बरोबर आहे, पण त्याचा गैरसमज झाला. त्याला माहीतच नाही ना आपली मामी किती सुशिक्षित शिकलेली आहे म्हणून. तिला थोडी माहीत असणार आहे मामा कुठं आहे. अरे श्याम, मामाला इथे कुठे आला शोधायला? प्रणू मावशीच्या इथं, प्रणू मामीच्या रूम मध्ये जा. अय्या, मामी म्हटलं मी, चुकूनच आलं. आता काही दिवसानं म्हणावंच लागेल म्हणा मामी, पण सध्या कशाला. जा जा जा, त्या प्रणू रूम मध्ये जा. सुटूताई, तुम्ही असं का म्हटलं? म्हणजे त्या प्रणालीला काही दिवसांनी मामी म्हणावं लागेल. आता पहा बाई बहिणी, आता तुम्ही नोकरी करसाल, करिअर करसाल, सौंदर्य सांभाळसाल, मा भाऊ का तुम्हाला पाणी घालत बसणार आहे का? मी तुमच्या रस्त्यानं, तो त्याच्या रस्त्यानं. म्हणूनच ताईनं प्रणालीला बोलवून घेतलं. आता तुम्ही काय इथं काही दिवसासाठीच, हो ना, एकदा नोकरी लागली की तुम्ही चालला जासाल. ताई असं का म्हणता? मी तुम्हाला म्हटलं ना ताई, असं असं नका म्हणू. ताई मी इथं कशासाठी येऊन राहिली? एवढं मोलकरणीसारखं मला वागणूक, मला किचन मध्ये येऊ देत नाहीत, माझ्याच बाळा मला पाहू देत नाहीत. तरी पण मी इथे काय? मला काय माहिती तुम्ही इथे काय? मी इथे आधी तर एवढंच तुमच्या हातात असून तुम्ही इथे राहिल्या नाही. तुम्हाला इथलं काही पटलं नाही, मग आता तुम्ही तरी इथंच काय हे मलाच समजून राहिलं. आणि श्यामा इथं मामाला शोधायला नव्हता आला. तो एवढाही काही मूर्ख नाहीये, त्याला माहिती आहे मामा कुठे आहे. सध्या मामा जोडून आला होता तो. तुम्हाला जर त्याचा मामा आता शोधायचा असेल तर मी तुमच्या परीने शोधा, कारण तुम्हीच हरलाय ना. आपला माणूस आपल्याच घरात जर हरवला गेला तर कसा शोधाव हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही मग घरातच हरपलेला माणूस सापडत नसते वहिनी. ओय, मी काय म्हणतो? हाय, हा, ते आईनगी गेली खड्ड्यात. मी म्हणतो तू सकाळ मा नाताचं नाव ठेवणं आहे, बारस आहे. ते येटायतल्या बाया येतील तर काय जास्त पुढे पुढे करायची गरज नाही, जास्त मिरो मिरो करायचं नाही, या खुल्या बाहेर निघायचं नाही, सांगून ठेवतो आताच. म्हणजे आई, माझ्या बाळाचं बारसाला मी नाही थांबणार. मा नाताचं बारस आहे, समजलं ना? मा आल्या नाताचं. लय ताल नको तोडू. त्या मा भावचे जोड काय फुसू करसू मग. आणि त्या प्रणालीले काय मसव लय स्वतःला हुशार समजून राहिली का? हाई, तुम्ही मलाच बोलता. बघा ती पाली कशी करते नुसतं. तुमच्या जवळ 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 एवढं काय, मला काय मीटर जाऊन राहिलं. तसं आहे तर तुले माय आमचं घर पसंतच नव्हतं, बोरगा बी पसंत नव्हता, मग नातू बी तुले पसंत नव्हतं. मग आता तू का आले माय आमच्यात आणतो? सांगतो तेवढं ऐक. सकाळी काय भरभर काम आटपचं आणि येऊन बस जाते. येटायतल्या बाया येते. मा नाताचं बारस आहे, नाव ठेवणं याचं. आई, माझ्या आई बाबांना नाही बोला. तेले बोलावत होते मी, तेले बोलावण्याचं काही हे नाही, साजरे आहेत ते, पण त्या उन्हाच्यानं नाही बोलावलं. आणि उगाच तास, आणि तेले बी खराब वाट होतं ना, म्हणून नाही बोलावलं. आणि तुले नाही बोलावत. जर वाटीन तुले तर ये जो,
पाण्याच्या खालच्या घुगऱ्या खायले, नाही तर काही गरज नाही. आणि ते प्रणालीले ते प्रणालीले कोण एवढं पुढे पुढे चालू आहे? आपर्यंत तर नाही आली ती कधी आपल्या घरी. आता काम पडलं तिचं म्हणून आली. आज तिचं काम नव्हतं म्हणून आली नव्हती. आणि ते का लोक आहे का मै भाषी आहे? काय पुढे पुढे करते माहिती? आई ती काही चांगली पोरगी नाहीये. नुसते याच्या जवळ जवळ राहते. काल कुठं तरी चालली की लगे त्याच्या संग किती उशिरा आली. तू कोण सांगणार हे? आणि तू का राखण राहतो मा पोरावर? तिच्याच संग लग्न जुटलं होतं माल्याकाचं. मी जुळवलं म्या म्हणलं होतं कर, पण जाऊ दे त्याचे ग्रह फिरायचे असतील म्हणून नाही झालं. पण शेवटी तेच होते जे मी म्हणतो. साजरी आहे माई भाषी, पाहिली ना तो डोळ्यानं. बाबू बी किती साजरा राहते तिच्याजवळ, किती चांगली राहते ते मा बालनाता संग. किती चांगलं वागवते बाई मा नाताले. ते मा नाताले जो जीव लावीन तो तुम्हाला काजाच्या आतच आहे. या घराची राणीच आहे राणी, जो मा नाताले जीव लावते. बाई प्रणू तू नको घासू भांडे. हे योगिता योगिता चल जाय भांडे घास. प्रणू तू नको घासू. राजू काय करू राहिला बाई? लन झाली का आता? प्रणूची का भांडे घासायला लावू का मी इथं? इले करा लागते. राजू काय करते काय नाही ते मैसा तर आता लयच करून राहिली. प्रणीले दाखवाच लागते जरासं. कालपासून पाहून राहिली मी, आली तशी निरा बापा बापा लयच ठाकणं चालू आहे. कोणत्या घाईत रत्नाबाई? लयच घाई. अव संध्या पाय, मी तुझ्या घरी गेलते तू इकडे आहेस. म्हणलं ये जो संध्याकाळी मा नाताच नाव ठेवणं आहे, पाण्यात घालणं आहे बाबूले, तर ये जो. असं का? येईन ना आज संध्याकाळी का? हो आपल्या एटातल्या घरातल्या 4-5 जणी सांगतो, घरची लेकराला पाण्यात घालून देऊ. माय बाई मी आता म्हणलं माय बाई आता एकुलता एक पहिलाच नातू झाला, मोठा बारसं करसान, गाव पंगत देसान. गाव पंगत देतोस ना मग काका देत नाही का? मग नाताले गाव पंगत काय नर भोजन देतो. उन्हाच्या घरगुती ठेवला हा कार्यक्रम. जरसक मग आता लेकरू जरसक सटकर झालं मग मोठ्या हाटेलातच करते मा पोरगत. आताच तर म्हणे तो मोठा गरू म्हणे नाही बाबू लेकराला त्रास होते. काय करतो आपल्या लोकांचं? लेकराला लोकायला काही खाऊ घातलं जाते, लेकराला त्रास होते ना मग. हो बाई बरोबर आहे, नाही गंमत केली माय म्या, बरोबर आहे. हो ना. तसे आता 12 दिवसाचं लेकरू लय मोठा, आणि ते पोरीला सुचत नाही मग बाई 3 राहते 12 दिवसाची. जर उशिरा केलं की मग तिची साजरी तब्येत लेकरू साजरं होते. सुनीची तब्येत चांगली आहे. काय झालं मा सुनीला झाड भरली, साजरी आहे, एवढी सोय आहे तिची, काय नाही झालं. काय हो रे, नॉर्मल डिलिव्हरी आहे तिची, कशी जरली नॉर्मल आहे. पण नॉर्मल आहे तरी बी लस नॉर्मल झालं. किती की नॉर्मल असलं तरी 9 महिना पाळतात. तुमची तर माय बाई काल मले खरकट पाणी फेकायला दिसत होती. मी म्हणलं का माय लागली का धंदे? तू हो म्हणे 12 दिवसात. रत्नाबाई सुनील 12 दिवसात कामाला लावलं तुम्ही. कमाल माय बाई. अमाय हाय सुटे पोरगी नाही, पण तरी बी कमीत कमी महिनाभर तो दिले आराम द्यागत होता. पुढे चालून बिमाऱ्या लागल्या तर तुमच्या पोराले भारी आहे ना. मग आयुष्यभर मसाला वागवत राहा लागेल. बायत किती बिमाऱ्या होतात माहित नाही का तुम्हाला? जसं काय नाही धंदा गिंदा नाही करत गिरत तुला सांगलं दिसली शिंदुले. आरामच आहे, आराम नाही तो काय तो कटीले का कोणी का काम सांगते का? काही आली शिन का आले दारात काम आले, काही खटे गिरकट फेकायला नव्हती आली काही बी. अजून मासुनीनं थंड्या पाण्यात हात नाही घातला. ती पायनं नाही केलं पण मीच करून राहिली तिचं. ये द्या काही मा नाताले पाण्यात घालेले. हल्ल्या बाया राहतात लोकांच्या घरात नाका खूप. हे स्वतःच्या घरचे भांडे घासते का? माझ घरचे पाहिजे संग पाहिलं का? सत्यभामाबाई तुम्हाला बघितली रत्नाबाईची सून कामाला लागली म्हणून. बाई रत्नाबाईची लहान झाली का? सुनीले
ओल्या बाई तिनले भाषण लावते रे माय. ओली बाई 3-12ची. हा त्या दिवशी धुणं ती लगे भांडी घासते. लेतना बाई त्रास देते व माय सुनीले लय त्रास दे. सांगा बायतपणात जर एवढा त्रास देते तर तसा किती देत अशीन व. पाय किती झाली या बाईची. माहित नसते शेंडाना लोक भल्ले लोकायले नावं ठेवत राहतात. दुसऱ्या घरात तोंड खपसू खपसू. माहित असते का काही तरी बी. म्हणू संध्याकाळी ये जो माघारी नाताले पाण्यात घालणं आहे तर. काय ना नाताले पाण्यात घालणं आहे तर साऱ्या गावाला बाया लावते आणि सुनीले धंद्याला लावते. काय माय मोठ्या लोकांच्या खोट्या गोटी. आम्हाला पान बेल फुल वाचाय घर दारच पाहायचं. माणूस की पाहिजे काही नाही. आम्ही बाई गरीब पण आमच्या सुनीचं बाई म्या इतकं साजरं बायत पण केलं. सुन जुनी नाव काढते म्हणते मला सुन मला बायतपणात लयच जीव लावला. मी काळजी घेतली. माझ्या खत सांगते तिच्या मायले. मग नाही लागत तसं साजरं बरं साजरं नाव निघते. आता माही सून मासंग किती साजरी राहते. काऊन तिला मोजलं ना की बाळतपणात आपल्या सासून आपली ती काळजी घेतली. रत्नाबाई ती त्रास देते व माय. अहो तुला माहित का म्हणू काय माहिती भांडेच घाशात गुंगायस. अहो एवढ्याल्या कोठ्या घासल्या त्या दिवशी. तुला घरच्या पेक्षा मोठी कोठी घासून राहिली ती योगिता. लय त्रास आहे हो तिले. लय सासरवास आहे माय. सांग उली बाई ती निवळाले भांडे घासली. मी आम्हाला डोळ्यानं पाहिलं. काय हे रत्नाई गोष्टी सांगते. जाऊ दे ना माय आपल्याला काय करावं लागतं कोणाच्या घरातलं. तुला का सांगू बाई माय अलीकडे भांडे धुवायचे. चाले मी भांडे घासतो माय. धुणं राहिलं माय अजून सारा मरण धंदा राहिला मला काही नाही करा लागत. माय साजऱ्याला साजरच म्हणते कोणी. मग गरीबाच्या घरी जरी दिली पोरगी सासू चांगली असली तर सुहात राहते म्हणलं. नाही तर मग रत्नाबाई सारी मोठे लोक आहे सासू आणि सुनीले 12 तास काम करायला लावते. काय कामाची गोठ. घरी वावराचा तास नाही पण माई सून तल झलते म्हटलं. मग मोठ्या लोकांच्या सुना काय दिसते नशी माय सून दिसते. जीव किती लावतो आम्ही. काळजी किती घेतो माय सुनीची. किती खुश आहे मा घरी माय सून. सुखात आहे ना. तिचे माय बाप तसे छाती काढून चालतात. म्हणतात महापोरी सारखं सासर तर कोणालाच नाही भेटलं. सासूच तर मला तर म्हटलं मला तर समजे जण नाव काढतात. असं हो बरं केलं ना. बरं केलं ती लय होती एकट्याच्या भोवती तुम्ही लच करता बापा. घरची बी जमीन पाहणं त्याचं बी करणं लय होती आता अंगभर. हो आता होत नाही दिवसेंदिवस. राजूचं काही आमचं लक्ष नाही एवढं वावरात. ते एवढं गठतही नाही ते वावरातलं. आता केलंच नाही काही. ते त्याला जमतही नाही. ते बिमार पडते वावरातलं काम केलं की. मग त्याला काही मी जास्त नसतो करत. आता नोकरीच्या ना हाय होती नाही तर तू काय राहते. आपल्याच्यानं होत नाही आता राजू एवढं. म्हणून ते ठोचं यंदा केलंच नाही. म्हटलं जाऊ दे होत जाय त्याच्यात मला चांगलं पीक होत जाय पण ते होत नाही ना. घरचंच तर व्हायला लय कठीण झालं आता. घरचंच तर करणं म्हणजे मुश्किल होते काही असं वाटते. मग ते ठचवून ते लय अंग भरवत जाय म्हणून दाखवत नाही ते ठोक्याचा वावर. हो नाले नोकरीचं जमलं होतं त्याचं नाही. हो ते जमलं होतं त्याचं. ते कंपनी नव्हती आवडली. येईल काय सांगा आपल्या घरचं कित्ता माहित तशीनच काय आपल्या तोंडून आपल्या घराची वानवा कमाव. नाही ते काय झालं तर म्हटलं भाऊ ते कंपनीत जसं त्याला पटलं होतं. पगारही कमी होता त्याच्यानं ते सोडून दिलं त्यानं. गेले चांगल्या कंपनीत लागते ना. याच्या लय आहेत ना शिक्षण लय आहे. हो बापू माहित आहे ना आपल्याला तर राजूचं शिक्षण म्हणजे. हो ते त्याला कॅनडातून इकडे आलेच पुरलं. खरं सांगतो तुम्हाला ते तिकडेच मस्त सेटल होता तो. तेच बरं होतं. जीवन आहे राजू. ते माणसाचं कुठून कुठे निघून जाते. हा फॉरेनचा विद्यार्थी होती नोकरी केली पण तरी बी वापस आला. काय त्याला त्याचे ग्रह बिचारायचे. त्याचे ग्रह त्याला फिरून राहिले. हो ना राजू बा मी गरीबी म्हणतो ना. प्रणूच्या आईली तुम्ही किती खेप म्हणतो की राजूचं लेखलंच नुकसान झालं. हो राजू झालंच त्याचं नुकसान. काय करता आता म्हटलं तुम्ही वदर बसता का. हे ती पोळी लावतो म्हणतात लेकर. ते उद्याच्यासाठी ते तर करतो म्हणतात ना. अति करतात का. करत ना बापा मग. हो ते पाळला गिळला सजवता का. हो भाऊ तुमच्या जावाई तर हॉटेलातच करू. मी म्हटलं नाही उन्हाच्या न लेकरं आणणे सोपं नाही ना. 12 दिवसाचं लेकरू. हा
घराच्या बाहेर तरी काढला जाते का? म्हणलं मग करू मोठा. लेकरू साजर सटकर झालं की करता येते म्हटलं मोठं सारं बारस. हा म्हणून आता घरच्या घरी आता 12 दिवसाचं नाव ठेवणं, पायण्यात घालणं. अरे आमची शिटू लय हरकी आहे आणि राजूला लय हौस आहे. तर ते फुगेन ते काही आई बापा ते न आता ते सजवतो म्हणतात पाळणा आणि ते बरा काय करायचं तर. म्हणून तुम्हाला म्हणलं तुम्ही वरल्या खोलीत बसा. हो, चालते चालते, आम्ही वर बसतो, करा म्हणा करा. काय का म्हटलं रत्नाबाई? हा घरच्या घरी कोण राहिले हॉटेलात साजरं मोठं बारसं कर जा. अहो माय बहिणी आत्ताच होतं ना. पण खरं सांगायचं नाही म्हटलं. म्हटलं लय ऊन हाय, लेकरू लय लहान आहे ना. लेकराच्या वाटते उन्हाचं आणि 12 दिवसाचं कोण साजरं 2 महिन्यात झालं की मग करता येते ना कार्यक्रम. कार्यक्रम काय कधी केला जाते तसं काय फक्त आपल्या घरच्या घरी नाव ठेवून घेऊ. येटायतल्या काही बाया बोलावतो आमच्या घरातल्या 4-5 जणी आणि आपण. त्याच्या आजी आबाला नाही बोलवत का? नाही काही काम नाही उन्हानं त्याईले फालतूचा त्रास म्हणून बोलात. हा पाय व शिटू, हे पाय असं बांधलं. हा ना बस 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 तसं ओढू नको तो नको ते चांगलं नाही वाटू राहिलं. हो का? ते तिकडून बरोबर झालं प्लेन आहे ना, इकडे कसं जसं बाहेर आलं का? राजू राहू दे ना, चांगलं दिसते ना. तू जास्त खराब करून टाकशा त्याले. हो ना अप्राने, तिकून पाय बरोबर होता. नाव सरळ घे रे. मी तुला राजू म्हणतो ना, नाही तर राजा म्हणीन. काय करा बाबा, बस झाले ना भांडणं. बरोबर आहे. हे बाई असं असं साईडने ठेवायचं नाही माझे नावाला बोर्ड. हा, एक इकडून एक इकडून. अम्मा बाबूचे नाव ठेवता शाय. बाबूचे नाव ठेवतात. काय कसं पायना केला? पाहतो बाबानं कसा पायना केला. आत्यानं दीदीनं काही केलं बाबा. पिल्ला काय चालू आहे? काय चालू पिल्लाचं? हा, ये पाळण्यात झोपतं काय? आज नाही म्हणा, सकाळ आज नसतात. सकाळ पायण्यात घातलं की मग शाळेपासून आमचा बाबू पायण्यात निसते. ए बाळा दूध पेते. लय गरीब आहे पण वाटत नाही राजूच काय लय गरीब आहे रे. हो पहिल्यासारखं नाही झालं ना पाची. पाय कोण आला आपल्या घरी? पाय हे मॅट, पाय मॅट. ते तो मॅट मावशी आली. ओय शिल्लक नको बोलू, ते आली रे. छान केलं. प्रणू, तू बघू दे तुझं कसं आहे. तुझ्या हाताला लागलं होतं ना ग मगाशी, काय झालं ते? खूप दुखतंय ना रे, पाहणं. बघू दे. अरे राजू, ते मलम गिलम लावणं तर हाताले. प्रणाली साजरा करणावा धंदा काय नाही एवढा हात कापला तो. बोट कापलं नाही. राजू पट्टी लावून दे बरं तिच्या हाताले. हो ग, चल पट्टी लावून देतो मी तुझ्या हाताला. खूप दुखते का ग? लय साजरी पोरगी आहे बाई प्रणाली. लयच मस्त आहे व माय, लय जिवाड्याची आहे. अशी तर बाई बाबूले पाहिजे होती आई. आहे ना बाबू? आई पाहिजे ना अशीच प्रेमळ. लय जीव लावते बाई मा बाबूली ते. आणि माराडली लय जीव लावते. लय सारी पोरगी आहे बाई प्रणाली. हो आता पाहिलं का बाबूचा किती लावते ती. लय जीव लावते ना. आणि बाबू पाहिला का तिच्याजवळ किती राहते. तिने घेतलं की चुपच राहते. त्याची मायच दिसते तिच्याले. माय सारखाच चूप राहते. रडला की तिनं घेतलं की. म्हणजे आत्या एवढं काय लागलं हिच्या हाताला की यांना ती बांधून द्यावं लागली. तिला काय एवढं काय झालं? मी बघते काय झालं एवढं. असं काय लागलं तिच्या हाताला? इथं नव्हतं लागलेलं. उगाच नाटक करते. काय झालं का तुझ्या हाताला? बघू दे मला. बाजूला व्हा तुम्ही. शेटू बरोबर बसून राहिला. आत्या चांगली जळून राहिली. सुचून नाही राहिलं तिला काय करावं काय नाही. मीरा भिरी इकडे तिकडे फिरतच राहते. आणि राजून प्रणाली दिसली की तिला वाटते की काय त्याच्या जाऊन बसू का काय करून काय नाही. तसंच पाहिजे. साजरी अशी आसू पडले पाहिजे तिच्या डोळ्यातून. मग समजीन तिले. एवढं साजरं गुणाचं लेकरू त्याला सतावते. थांब म्हणा आता तू. त्याच्या पाय घड्या पडायला लावून तुले बदलून ठेव.